न्यायाधीश होऊ शकतो. म्हणजे जमीन यांनी आमच्या बळकावल्या, यांच्या विरोधामध्ये आम्ही जर न्याय मागायला गेलो तर यांच्याच धर्मामध्ये एक्सपर्ट असणारे लोक न्याय निवाडा करणार. अशा जमीन बळकावत अख्ख्या भारतामध्ये 40 लाख एकर जमीन या लोकांनी आतापर्यंत ग्रहण केलेली आहे. ही साधारण जमीन किती होते तर महाराष्ट्रातले 5 जिल्हे याच्यामध्ये बसतील एवढी संपत्ती ती जमीन त्याच्यामध्ये येते. याच्यामध्ये केंद्र सरकारच्या जमिनी असू दे, राज्य सरकारच्या असू दे, ग्रामस्थांच्या जमिनी असू दे, ग्रामीण भागामध्ये जे गायरान असतं 2800 एकर जमीन एका गावाची घेतलेली आहे. छत्रपती शिवरायांचा धारूर मधला जो किल्ला आहे तो सुद्धा या लोकांनी वक्फ बोर्डाच्या ताब्यामध्ये घेतलेला आहे. मंदिरांची लिस्ट जर काढायला गेलो तर हजारो मंदिरं त्या लिस्ट मध्ये येतील. हा आहे लँड जिहाद आणि हा लँड जिहाद त्या लोकांनी कायदेशीर पद्धतीने केला. त्यावेळेला 1991 साली किंवा 1990 साली अख्ख्या भारतामध्ये राम जन्मभूमी आंदोलन शीर्षवरती होतं. सगळ्यांना माहितीच होतं की राम जन्मभूमी आता मंदिर बनणारच ते, बाबरी मस्जिद पडणारच ते. 6 डिसेंबर 1992 साली बाबरी मस्जिद पाडली, बाबरी ढाचा पाडला आणि त्याच्या जागी एक घोषणा त्याकाळी फार फेमस घोषणा होती ती, राम मंदिर तो अभी झांसी है, काशी मथुरा अभी बाकी है. आपल्याला पाहिजे होतं की राम मंदिर तर झालेलंच आहे, पण आता आपण बाकीचे पण मंदिरं बनवून घेऊ. 1992 साली आपण मस्जिद पाडली, कार सेवा केली. 1991 साली यांनी प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट कायदा बनवला केंद्र सरकारच्या संसदेमधून. या कायद्याचा कलम क्रमांक 3 मध्ये काय लिहिलं, याच्यामध्ये लिहिलं की 15 ऑगस्ट 1947च्या आधी जर कोणतं मंदिर पाडून मस्जिद जर बांधली असेल तर त्या ठिकाणी परत मंदिर बनवू शकत नाही. ते तसंच राहणार. म्हणजे ना काशी बनणार, ना मथुरा बनणार, ना आपल्या कोणत्या ग्रामदेवतेचं मंदिर पाडून जर मस्जिद बांधली असेल 1947च्या आधी कोणतं स्ट्रक्चर बनवू शकत नाही. आणि कलम क्रमांक 4 मध्ये एक अपवाद फक्त ठेवला, ज्याचं नाव होतं राम जन्मभूमी. याला म्हणतात गनिमी कावा. छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवला गनिमी कावा, पण आपण आपल्या मस्तवालपणामध्ये आणि सतत सातबारा वाढवण्यामध्ये इतके जास्त बिझी झालो की आपण आपला धर्म विसरलो. आपण फक्त जातीपातीच्या राजकारणात अडकलो. हे असे कायदे आपल्याच हिंदू राजकारणी लोकांनी, जे संसदेमध्ये 90% पेक्षा जास्त हिंदू लोक आहेत, या लोकांनी हे कायदे बनवले. आता गेल्या महिन्यामध्ये आपण बघितलं असेल की अल्पसंख्याक मंत्रालयाला 3,500 करोड रुपये केंद्र सरकारने दिले. का द्यावे लागतात? नॅशनल कमिशन ऍक्ट 1995 हा सुद्धा त्याच काळामध्ये बनवण्यात आला. हे सगळे काळे कायदे, हिंदू विरोधी कायदे हे आजच्या काळातले औरंगजेब आहेत. आणि हे जर आपण ओळखू शकलो नाही, आपण फक्त शंभूराजांच्या, छत्रपती शिवरायांच्या आपण स्टोरीज ऐकतो आणि फक्त आपल्याला मोटिवेशन मिळतं. अरे बाबा, पण ते मोटिवेशन मिळाल्यानंतर आजच्या काळातली संकट, आजच्या काळातला औरंग्या, आजच्या काळातला अफजल्या, त्याचा कोटाळा जर बाहेर काढायचा असेल तर तुम्हाला कायदेशीर पद्धतीने काम करावं लागणार आहे. हे आपण विसरता कामा नये. त्या लोकांनी एक कायदेशीर पद्धतीने पुढाकार घेऊन ग्रामसभेच्या माध्यमातून त्या सर्व समुदायाला सांगितले की जर तुम्हाला आमच्या मंदिरांमध्ये येऊन त्या सगळ्या गोष्टी विकता येतात, मंदिरात दर्शन घ्यायला चालत नाही, याचा विरोध म्हणून त्यांनी सर्व लोकांना तिथं बंद केलं. हा एक लीगल पद्धतीने घेतलेला पुढाकार आहे. एक अहिल्यानगर मधलं फक्त उदाहरण सांगतो आणि मग थांबतो. गेल्या महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये तिकडे एक अनाधिकृत मस्जिद पाडण्यात आली. नोव्हेंबर महिन्यामध्ये आपले दमदार आमदार संग्राम भैया जगताप यांनी त्याच्यासाठी पाठपुरावा केला आणि ती अनाधिकृत मस्जिद आता फेब्रुवारी महिन्यात पाडली. मुस्लिम समुदायाकडनं एक गोष्ट आपण शिकली पाहिजे. त्या अनाधिकृत जागेवरती मस्जिद बांधली, ती मस्जिद सरकारने पाडली. दुसऱ्या महिन्यामध्ये अशा पद्धतीचा मंडप तिथं बांधला आणि परत त्यांनी नमाज पढायला चालू केला. ही आहे त्यांच्या धर्माबद्दलची चिकाटी. आणि आज आपल्या धर्मामधला माणूस जर कोणी गोरक्षण करत असेल, जर कोणी हिंदुत्ववादी संघटनांमध्ये जर काम करायला गेला असेल तर या लोकांचे पाय कसे खेचू, या लोकांना विरोध कसे करू आणि यांच्यावरती FIR कशा पडतील, याच्यासाठी आपल्या समाजातला काही एक वर्ग काम करतो. माझा मेसेज आहे त्या लोकांना, जर हे लोकांनी जर काम केलं नाही ना तर यांची पोरं बाळ तर टोप्या घालून 2 जनरेशन नंतर जाणारच आहेत. त्याच्यामध्ये तुमची पण पोरं असणार आहेत. खतना आहे ना, तुमच्या पण पोरांची होणार आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवा. छत्रपती शंभूराजांचा आदर्श घेतला पाहिजे.
देव देश आणि धर्मासाठी ज्या राजांनी काम केलं त्या राजांना आपण आज प्रभू श्रीरामांच्या बाजूला देवालयामध्ये बसून त्यांची पूजा करतो.